श्रावण महिन्यातील सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित आहे। या दिवशी शिवपूजन केले जाते आणि प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांना किंवा महादेवांना आपण शिवामूठ वाहत असतो। तर प्रत्येक सोमवारी आपण भगवान शंकरांची पूजा आराधना सेवा करून त्यांना शिवामूठ धान्य वाहत असतो। तर प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याचे शिवामूठ वाहिले जाते। श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी शंकरांच्या पिंडीवर एक मूठ धान्य वाहिले जाते, यालाच शिवामूठ म्हणत असतात। आणि श्रावणातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याचे शिवामूठ वाहिले जाते। तर पहिल्या सोमवारी आपण तांदूळ शिवामूठ वाहिली होती, दुसऱ्या सोमवारी तीळ वाहिली होती। तर आता तिसऱ्या सोमवारी कोणती शिवामूठ आहे आणि तिसऱ्या सोमवारी शिवपूजन कसं करायचं आहे। जर सोमवारची सकाळी खूप धावपळ असते, तर त्या धावपळीत जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल किंवा अगदी सेपरेट चौरंगावर किंवा पाटावर पूजा मांडणं शक्य नसेल, तर देवघरात अगदी साधे सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे मी तुम्हाला दाखवत आहे। तर आता मी इथे देवपूजा म्हणजे आपण रोजप्रमाणे जशी देवपूजा करतो तसं सर्व देवांची इथे मी अंघोळ पूजा करून म्हणजे प्रत्येक देवांची जागेवर मी स्थापना करून घेतलेली आहे। तर आता इथे मी शिवपूजन करणार आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम म्हणजे दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, तेलाचा दिवा लावलेला आहे। त्यानंतर आपण सेपरेट म्हणजे आपण चौरंगावर किंवा पाटावर जरी पूजा मांडत असलो तरी सुद्धा आपण आज आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घेत असतो। तर त्यामुळे त्याचप्रमाणे मी इथे गणपती बाप्पांना आधी पाण्याने अभिषेक करून ओम गम गणपतये नमः असा मंत्र म्हणत पाण्याने अभिषेक करून घेतला आणि गणपती बाप्पांची एका जागेवर स्थापना करून घेतलेली आहे। नंतर गणपती बाप्पांना लाल गंध शेंदूर अर्पण केला, लाल फूल अर्पण करायचं आहे। गंध फूल अक्षता अर्पण करून गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घेतलेली आहे। आणि आता शिवपूजन करत असतो म्हणजे आपण भगवान शंकरांसोबत माता पार्वतीचीही पूजा करत असतो। तर अन्नपूर्णा माता ही पार्वती मातेचंच रूप आहे। तर त्यामुळे आपल्या देवघरातील जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर ती आपण म्हणजे जेव्हाही शिवपूजन करतो तर ती आपण तेव्हा म्हणजे अन्नपूर्णा मातेचीही स्थापना करू शकतो। तर इथे मी अन्नपूर्णा मातेलाही म्हणजे आपण सोमवारच्या दिवशी पाण्याने वगैरे अभिषेक करून पूजा करू शकतो। तर मी ते अन्नपूर्णा मातेला पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे। त्यानंतर अन्नपूर्णा माता ही नेहमी आपण तांदळात स्थापन करायची असते। तर एका तामणात मी म्हणजे तांदूळ घेतले आणि त्यावर अन्नपूर्णा मातेची स्थापना करून घेतली आहे। तर देवीलाही मी हळद कुंकू अक्षता अर्पण करून फुलं अर्पण केलेली आहे आणि अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर आता एका तामणात मी शिवलिंग ठेवलेलं आहे आणि जेव्हाही आपण शिवलिंग ठेवतो तर शिवलिंगाचं टोक हे नेहमी उत्तरेकडे आलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे किंवा स्थापन करायचं आहे। तर आता सर्वप्रथम मी पाण्याने इथे अभिषेक करून घेतला, त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे आणि दूध घेताना नेहमी कच्चं दूध घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ पाण्याने अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ धुवून नंतर पुसून ते आपल्याला स्थापन करायचं आहे। आणि सोमवारची पूजा म्हटलं की पांढऱ्या रंगाचा आपण जास्तीत जास्त वापर करायचा आहे, कारण भगवान शंकरांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे। तर इथे पांढऱ्या रंगाचं वस्त्र मी इथे टाकलेलं आहे, त्यावर छान असं पानांनी सजवलेलं आहे आणि एका तामणात थोड्याशा अक्षता ठेवून शिवलिंगाची स्थापना केलेली आहे। तर शिवलिंगाचं टोक हे उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने मी शिवलिंग इथे स्थापन केलेलं आहे। तर आता आपल्याला शिवलिंगाला नेहमी आपण चंदन भस्म आणि गुलाल अर्पण करू शकतो, पण लाल कुंकू किंवा हळद अजिबातही चालत नाही। आणि नेहमी चंदन भस्म अर्पण करत असताना मधले जे 3 बोट असतात तर त्या 3 बोटांनी आपण चंदन भस्म लावायचं आहे किंवा घरातील जे आपलं शिवलिंग असतं तर अगदी छोटं असतं, जर 3 बोटांनी लावता येत नसेल तर तुम्ही आपल्या करंगळीचा जो बोट असतो म्हणजे आपण देवांना ज्या बोटाने गंध लावतो तर त्या बोटाने सुद्धा तुम्ही गंध गुलाल वगैरे अर्पण करू शकतात। तर आता इथे मी पांढरी फुलं अर्पण केलेली आहे। तसेच भगवान शंकरांना प्रिय असणारे धोत्र्याचे फूल फळ अर्पण करावे, बेल अर्पण करावे। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केले जाते। जर आपल्याला मंदिरात जाणं शक्य नसेल तर अगदी घरच्या घरी आपण सोप्या पद्धतीने आपल्या देवघरातील शिवलिंगाची पूजा तुम्ही अशा प्रकारे करू शकतात। जर तुमच्या देवघरात शिवलिंग सुद्धा नसेल तर तुम्ही जर तुमच्याकडे शिवप्रतिमा म्हणजे फोटो असेल तर तुम्ही फोटोची पूजा करू शकतात। तर किंवा फोटो जरी नसेल तर तुम्ही एका पाटावर किंवा चौरंगावर किंवा एका मोठ्या ताटामध्ये वाळूने शिवलिंग काढून तुम्ही त्यांची पूजा करू शकतात शिवलिंगाची। जर हे सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही फक्त केवळ शिवशंकरांचा ओम नमः शिवाय 108 वेळा नाममंत्र लिहून किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून पूजा करू शकतात। श्रावण सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते
आणि यंदा 11 ऑगस्ट 2025 रोजी तिसरा श्रावण सोमवार येत आहे आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला हिरवे मूग जे असतात तर हिरव्या मूग आपल्याला हे धान्य अर्पण करायचं आहे। तर मुगाची शिवामूठ आहे। तर आपल्या हातात म्हणजे एका मुठीत जेवढेही मूग येतील तेवढे मूग आपल्या मुठीत घ्यायचे आहे। त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे किंवा मूठ हातात घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि उभी मूठ धरून शिवा शिवा महादेवा माझे शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणे देवा असे म्हणत आपण ही शिवामूठ भगवान शिवांना अर्पण करायची आहे किंवा शिवामूठ व्हायची आहे। तर शिवामूठ वाहत असताना नेहमी आपण धान्य ओलं करूनच आपण ते धान्य शिवलिंगावर किंवा भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे। तर बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नसतात, तर त्यामुळे अगदी ते कोरडं म्हणजे धान्य घेऊनच ते अर्पण करतात किंवा अगदी थोडंसं हातात धान्य घेऊनच ते अर्पण करतात। तर तसं काही गोष्टी या म्हणजे आपण माहीत करून किंवा या चुका न करता आपण शिवामूठ व्हायचे आहे। कारण शिवामूठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो। लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्ष स्त्रिया हे शिवास्त म्हणजे शिवामूठ वाहण्याचे व्रत करत असतात आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला हिरवे मूग शिवामूठ म्हणून व्हायचे आहे। तर आणि शिवामूठ नेहमी एकदा तुम्ही वाहू शकतात किंवा 3 वेळेस सुद्धा अर्पण करू शकतात। त्यानंतर आता आपल्याला बेल अर्पण करायचं आहे। तर बेल अर्पण करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी किंवा काही नियमांचं पालन केलं पाहिजे। तर आता बेल अर्पण करत असताना जो मागचा देठाचा भाग असतो तर तो थोडासा तोडून घ्यायचा आहे आणि बेल नेहमी थोडंसं पाण्यात बुडवून आणि मग अशा प्रकारे पालथं शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। म्हणजे पानाचा जो टोक असेल तर तो आपल्याकडे आणि देठ समोरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने बेल अर्पण करायचं आहे। तर 108 बेलपान असतील तर ते 108 बेलपान वाहताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे आणि शिवशंकरांना प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान जरी वाहिले तरीही पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे। भगवान शिवांना बेल अर्पण करत असताना किंवा भगवान शंकरांची पूजा करत असताना नेहमी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपण करत राहायचा आहे। श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवारी व्रताचा संकल्प करावा। यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे। ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी। या दिवशी एकभुक्त राहावे। श्रावण सोमवारी संपूर्ण दिवसभर उपवास करावा आणि रात्री भोजन करून उपवास सोडावा आणि दुसऱ्या दिवशी आपण जी काही पूजा केलेली आहे तर पूजेची आपण उत्तर पूजा करावी। म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण पूजा उचलावी। तर पूजा कशी उचलावी किंवा श्रावण सोमवारची उत्तर पूजा कशी करावी, उत्तर पूजा करताना कोणता नैवेद्य दाखवावा या बाबतचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात। तर इथे संपूर्ण पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला धूप दीप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची भगवान शंकरांची आरती म्हणायची आहे, कापूर आरती म्हणायची आहे आणि तर अशा प्रकारे श्रावण सोमवारी आपण शिवपूजन करायचं आहे आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी कोणती शिवमूठ व्हायची, कशी व्हायची याबाबत सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।